Hello, friends. Quickly, I thought of talking to you. आठवड्याभरापूर्वी पुण्यामध्ये एका सुखवस्तू आणि प्रतिष्ठित घरामध्ये अतिशय तरुण असलेल्या, कमी वय असलेल्या एका सुनेने आत्महत्या केली. पुण्यापासून जवळच असलेल्या भुकुम नावाच्या गावामध्ये वैष्णवी हगवणे नावाच्या हगवणेंच्या स्नुषेनं आत्महत्या केली. सासरच्या जाचाला कंटाळून आणि सतत हुंड्याची मागणी करत असल्यामुळे किंबहुना पैशांची मागणी माहेरच्यांकडून करत असल्यामुळे आणि पुष्कळसा शारीरिक छळ, मानसिक छळ होत असल्यामुळे त्या अतिशय तरुण असलेल्या म्हणजे 23 वर्षाच्या सुनेने आत्महत्या केल्याची अतिशय दुःखद गोष्ट मागच्या आठवड्यात घडलेली आहे. त्या अनुषंगाने बोलू इच्छितो. सर्वप्रथम त्या मुलीच्या आत्म्याला शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि यातून आपण काय शिकलं पाहिजे म्हणजे तरुण म्हणून आणि पालकांनी सुद्धा, विशेषतः ह्या घटनेमुळे मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी यातून काय बोध घेतला पाहिजे ह्याच्याविषयी मी आपल्याशी क्विकली बोलू इच्छितो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या केसमध्ये जर आपण पाहिलं तर ह्या मुलीची सासरची सगळीच मंडळी ज्या ह्या गोष्टीमध्ये, या छळामध्ये इन्व्हॉल्व आहे, तिच्या आत्महत्येस कारणीभूत आहेत, ही सगळीच मंडळी दुष्ट आहेत, दुष्ट होती. ती पूर्णपणे दोषी आहेतच. त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईलच, याच्यात काही शंका नाही आहे. परंतु त्याचबरोबर आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे की त्या मुलीच्या माहेरचे म्हणजे तिचे आईवडीलसुद्धा तितकेच जबाबदार आहेत ह्या गोष्टीला. एका दीर्घ मंथनातून जर आपण पाहिलं ह्या घटनेकडे तर आपल्याकडे लक्षात येईल की ह्या ज्या घटना सतत वारंवार घडत आहेत आणि विशेषतः सुखवस्तू कुटुंबामध्ये घडताना दिसत आहेत. याच्या कारणाचा उहापोह करताना जर त्या तरुण मुलीचा जर आपण विचार केला तर सगळ्यात पहिल्यांदा तरुणाई किती बिघडलेली आहे किंबहुना किती अज्ञानी आहे हे आपल्या लक्षात येईल. कॉलेजेसमध्ये एकमेकांना बघून सौंदर्याकडे आकर्षित होऊन किंवा आजकालची मुलं जी विशेषतः जिममध्ये जाऊन बॉडी बिल्डिंग करतात, चमकोगिरी करतात कॉलेजेसमध्ये, त्यांच्या शरीरयष्टीकडे आणि त्यांच्या भंपकपणाला बळी पडून त्यांच्याकडे आकर्षित होऊन त्या गोष्टीला खरं प्रेम मानून बऱ्याचशा मुली आपला आत्मघात करताना आपण पाहतो. ही सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मुलींची चूक आहे. याच्यामध्ये आपल्याला संस्कारांचा अभाव दिसतो, तत्वांचा अभाव दिसतो, चारित्र्याचा अभाव दिसतो, किंबहुना त्याचं जे ज्ञान आहे, जे मुळातच कुटुंबियांनी द्यायला पाहिजे आपल्या मुलींना, त्याच्यामध्ये पूर्णतः अभाव दिसतो. त्या अभावामुळेच बिचाऱ्या ह्या मुलीचा सुद्धा भ्रमणीरास झाला प्रपंचाच्या बाबतीमध्ये आणि तिला पुढे अनफॉर्च्युनेटली टोकाचं पाऊल उचलावं लागलं. दुसरी गोष्ट म्हणजे पेरेंट्स किंवा जे पालक आहेत तेही बऱ्याच अंशी सामाजिक प्रतिष्ठेला बळी पडतात. आजही आपल्याकडे मुलामुलींची जी लग्न केली जातात ती जाती किंवा धर्म बघून केली जातात. ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. बेसिकली सगळ्यात वाईट आणि लोकशाहीला मारक अशी गोष्ट आहे. आणि आपल्याच ज्ञातीमध्ये किंवा जातीमध्ये किंवा आपल्या मुलीला स्वजातीय नवरा मिळावा ह्या अट्टाहासामुळे किंवा सामाजिक बंधनामुळे किंवा प्रेशरमुळे आईवडील आपल्या मुलीचं लग्न अतिशय अयोग्य अशा वराबरोबर करून देताना दिसत आहेत आणि तिथेच ते सुद्धा आपल्या मुलीच्या प्रपंचाचा किंवा तिच्या जीवनाचा घात करण्यासाठी कारणीभूत ठरत असतात. ओके, तर पालकांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हळूहळू का असेना सामाजिक भान ठेवून, आपण 21व्या शतकात आहोत याचं भान ठेवून आपल्या मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना त्यांचे निर्णय स्वतः तर घ्यायला लावायलाच हवेत, पण त्याच्याबरोबरच आपल्या मुलीबाळींनी निवडलेला
सो कॉल्ड जो जीवनसाथी आहे किंवा होणारा पती आहे त्याचं चारित्र्य काय आहे हे सुद्धा त्यांनी बघितलं पाहिजे. वरवरच्या सामाजिक चालीरीतींना महत्त्व देऊन आपण आपल्या मुलीचा आत्मघात करतो आहोत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याच जातीतला मुलगा करायला पाहिजे किंवा आपल्याच धर्मातलाच मुलगा करायला पाहिजे हा अट्टाहास पेरेंट्सनी किंवा पालकांनी सोडून द्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा. बऱ्याचशा पुरुषांना आणि त्यांच्या पत्नींना म्हणजे मुलींच्या आईवडिलांना असं वाटतं की आपली मुलगी आहे अतिशय श्रीमंत घरात नांदायला गेली पाहिजे. हा सगळ्यात ही जी विचारसरणी आहे ही सुद्धा तितकीच घातक आहे आणि ती सगळ्यात वाईट अशी विचारसरणी आहे. कारण आजच्या शतकात जर पाहिलं तर जी सामाजिक प्रतिष्ठा आहे, काही जण म्हणतात की आपल्याला पॉलिटिकल घरामध्येच दिलं पाहिजे, बिझनेस असलेल्या घरामध्येच दिलं पाहिजे, अतिशय प्रतिष्ठित अशा घरातल्याच मुलाबरोबर लग्न लावून दिलं पाहिजे, त्याच्याकडे प्रचंड अशी गडगंज संपत्ती असायला पाहिजे, मोठा बिझनेस असायला पाहिजे किंवा खूपच मोठ्या पैशांची त्याची जी नोकरी असायला पाहिजे, त्याचं घरसुद्धा प्रचंड मोठं असायला पाहिजे वगैरे वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. तो दिसायलासुद्धा राजबिंडा असायला पाहिजे, पर्सनॅलिटी चांगली असायला पाहिजे, आकर्षक असायला पाहिजे, आपला जावई म्हणून तो उठून दिसला पाहिजे. ह्या असल्या भंपक संकल्पनामुळे बळी पडून जवळजवळ सगळेच पेरेंट्स आपल्या मुलींना चुकीच्या मुलाबरोबर विवाह करून देताना दिसत आहेत. ह्याच्यामध्ये सुद्धा संस्कारांचा आणि नीतिमूल्यांचा अभाव दिसतो. बाह्य गोष्टींकडे आकर्षित होण्यापूर्वी आपण अंतर्मनात डोकावून पाहिलं पाहिजे. ही संस्कृती कधीकाळी आपल्याकडे होती. विशेषतः वारकरी संप्रदायाने ह्या संस्कृतीची बऱ्याच अंशी जपणूक केली होती. पण गेले काही वर्षे विशेषतः पुण्यामध्ये जेव्हा पुण्यातले लोक IT कंपन्या आल्यामुळे गुंठामंत्री बनू लागले, आपल्या जमिनी विकून मोठे मोठे बंगले बांधू लागले, फॉर्च्युनर किंवा तत्सम मोठ्या कार घेऊ लागले, तेव्हापासून त्यांची नीतिमूल्य घसरताना आपल्याला दिसून येत आहेत. तर माझा अनुभव असा आहे, मी माझ्या लहानपणापासून कित्येक कुटुंबांना पाहिलं आहे की अगदी 10 बाय 10च्या खोलीतसुद्धा स्वतःचं चारित्र्य सांभाळून उच्च कोटीची विचारसरणी आणि नीतिमूल्य बाळगून सुद्धा प्रपंच करता येतो असं मी प्रत्यक्षात पाहिलं आहे. बेसिकली इथे आपल्या मुलीचं लौकिक जीवन तर आपण बिघडवतच आहोत सामाजिक प्रतिष्ठेसाठी, तिला अज्ञानात आपण ढकलतोच आहोत, पण तिचं चारित्र्यसुद्धा आपण नासवतो आहोत, तिचा इहलोक आणि परलोकसुद्धा आपण नासवतो आहोत हे पालकांच्या लक्षात नाही आहेत. त्याच्यामुळं पालकांनी विशेषतः जागरूक राहिलं पाहिजे आणि आपल्या मुलीसाठी वर निवडताना काही गोष्टींना शिथिलता दिली पाहिजे, जसे की जात, धर्म, सामाजिक प्रतिष्ठा ह्या गोष्टींना खरंच काही महत्त्व नाही आहे. बेसिकली तुमच्याकडे जर उच्च कोटीची नीतिमूल्य असतील तर तुम्ही जमिनीवर किंवा चटईवर झोपूनसुद्धा प्रपंच करू शकता, साधंसुद्धा खाऊनसुद्धा उच्च कोटीचं नीतिमूल्य आणि चारित्र्य तुम्ही जपू शकता आणि सतत सुखी राहू शकता. पती पत्नी म्हणून किंवा नवरा बायको म्हणून तुम्ही अतिशय सुखाने इकडे तिकडे मन जराही विचलित न होता अतिशय सुखाने संसार करू शकता असं मी वर्षानुवर्षे याच पुण्यामध्ये पाहिलं. दुसरीकडे पैशाची हाव असलेले, पैशाचा माज असलेले, सामाजिक क्षेत्रामध्ये स्वतःचं प्रतिष्ठा वाढवण्याचा प्रयत्न करणारे आणि तसल्याच गोष्टींकडे आकर्षित होणारे लोकसुद्धा मी पाहिलेत बेसिकली. तर जर तुमचं मन बाह्य गोष्टींकडे जर आकर्षित होत असेल, म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा म्हणा, पैसा म्हणा, सौंदर्य म्हणा, तर तुमचा प्रपंच सुखी होण्याची शक्यता फार कमी आहे. कारण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या भंपक असतात आणि त्या क्षणिक असतात. त्यांचे लाड हे फार काळ टिकत नाहीत. काही काळातच आपल्याला त्याच्यातला फोलपणा दिसून येतो आणि लक्षात येतं की सुखाने प्रपंच करण्यासाठी चांगल्या चारित्र्याची आणि संस्कारांची गरज असते. त्याच्यामुळे मुलींनीसुद्धा ह्या गोष्टींकडे विशेषत्वाने लक्ष दिलं पाहिजे. आपला जोडीदार निवडताना चुकीच्या गोष्टींकडे म्हणजे शारीरिक दृष्टिकोनातलं जे आकर्षण आहे, भंपकपणा आहे, त्याच्याकडे आकर्षित न होणे, पैशांसारख्या गडगंज संपत्तीच्या आकर्षणाला बळी पडून
किंवा सामाजिक प्रतिष्ठेला बळी पडून आपला जोडीदार निवडण्याची जी कुप्रवृत्ती आपल्यामध्ये आहे तिला आपण अवॉइड करायला पाहिजे. आणि पेरेंट्सने सुद्धा आपल्या मुलींना आत्मनिर्भर करायला पाहिजे. त्या मुली जे कमवत आहेत त्या पैशांमधनं जगण्याची जी धमक आहे आणि स्वतःचं नाव कमवण्याची जी धमक आहे त्याचं बाळकडू पालकांनी आपल्या मुलींना द्यायला हवं. तरच जाऊन त्यांचा प्रपंच सुखाचा होईल असं मला वाटतं. थँक्यू सो मच.